आणि संपूर्ण व्यासपीठ सोबत सगळे आप्तेष्ट आलेले आहेत, ज्येष्ठ श्रेष्ठ पत्रकार आलेले आहेत. सर्वप्रथम मी ढवळीकर सरांना विनंती करेल की तीनही उत्सव मूर्तींचं या ठिकाणी बुके देऊन, आणि आमची एक प्रथा आहे सर, सावंतवाडी तालुका पत्रकार संघाने जेव्हापासून सचिनजी अध्यक्ष झाले तेव्हापासून एक प्रथा आम्ही केलेली आहे सुरू, ती म्हणजे आम्ही बुकेऐवजी ग्रंथ पण देतो, की पत्रकाराने नेहमी वाचक म्हणून जितका तो चांगला वाचक होईल तेवढाच तो त्याच्या लेखणीमध्ये तेवढीच पॉवर येईल. 3 ग्रंथ आहेत, तिघांसाठी ते एकत्र केलेले आहेत, कारण हे ग्रंथ जसे एकत्र आहेत तशीच तिघांची मनं एकत्र राहावी हा त्यामागचा प्रांजळ उद्देश आहे. आपल्या शुभ हस्ते तिघांनाही सावंतवाडी तालुका पत्रकार संघाच्या वतीने आणि जिल्हा पत्रकार संघाच्या वतीने आपण तिघांचं बुके आणि ग्रंथ देऊन अभिष्ट चिंतन करायचं आहे. सचिनजी बुके पण द्या, एकच बुके द्या. तीनही उत्सव मूर्तींचं जोरदार टाळ्याच्या गजरात अभिष्ट चिंतन करूया. अशा पद्धतीचा अभिनव संकल्प या ठिकाणी आपण अभिव्यक्त करूया. बुके आणि पेन तिघही अभिष्ट चिंतन ज्यांचे आहेत तर तिघांनाही पेन आणि बुके देऊन आपण या ठिकाणी सत्कार करायचा आहे. पहिल्या प्रथम आपल्या रणरागिणी मंगलताई, त्याच्यानंतर ज्येष्ठ पत्रकार सन्माननीय सीतारामजी गावडे सर, आणि हॅलो सिंधुदुर्गचे मुख्य संपादक आणि सागरजी चव्हाण सर, या तिघांचंही या ठिकाणी अभिष्ट चिंतन आपण करावं. धन्यवाद सर. यानंतर केक कटिंग सेरेमनी होईल आणि त्यानंतर अध्यक्षीय मनोगत आणि कोकण सातच्या वतीनं या ठिकाणी त्यांचा सत्कार होतोय. कोकण सातचे मार्केटिंग हेड समीर सावंत आणि त्यांची संपूर्ण टीम या ठिकाणी, मग ते वरसकर आहेत, सगळीच त्यांची टीम, जुईली पांगम ज्यांचा आवाज हा कोकणचा बुलंद आवाज म्हणून ओळखला जातो, ते आमच्या छोट्या भगिनी प्रसाद कदम आहेत, विनायक गावस आहेत. संपूर्ण कोकण सातची ही जुनी टीम जी ज्यांच्या माध्यमातून कोकण सातने एक डिजिटल क्रांती केली, त्या टीमच्या वतीनं हॅलो सिंधुदुर्ग सचिन, आपण सुद्धा हॅलो सिंधुदुर्गचे एडिटर, व्हिडिओ एडिटर सचिनजी, आपण सुद्धा यायचं आहे. कोकण सातच्या वतीनं हा पारिवारिक सोहळा या ठिकाणी होतोय ढवळीकर सरांच्या माध्यमातून आणि त्यांच्या संपूर्ण टीमच्या माध्यमातून या ठिकाणी अभिष्ट चिंतन होतंय. धन्यवाद. तालुका पत्रकार संघ आणि त्यांची संपूर्ण टीम यांच्या वतीने मी ढवळीकर सरांना तिघांनाही एकत्र करून या ठिकाणी केक कटिंग करायचं आहे. सोबत सिंधुदुर्ग पत्रकार संघाचे कोषाध्यक्ष सन्माननीय ॲडव्होकेट सावंत सर, हैप्पी बर्थडे टू यू. बार बार दिन ये आए, बार बार दिन ये आए, बार बार दिल ये गाए, तुम जियो हजारों साल ये हमारी है आरज़ू. हैप्पी बर्थडे टू यू सीताराम जी, हैप्पी बर्थडे टू यू सागर जी, हैप्पी बर्थडे टू यू मंगलताई, हैप्पी बर्थडे टू यू. आणलेला आहे त्याबद्दल मी खरं तर पहिल्यांदाच सचिन रेडकरांचे आभार मानतो. माझे मेवणे संतोष सावंत म्हणाले की सिंधुदुर्ग जिल्हा प्रेस क्लब काय एकत्र काहीतरी विलीन करून टाका, काय करून टाका. देशात विविध संघटना, पत्रकार संघटनेचे विविध संघटना आहेत, म्हणजे जे न मोजता झालेल्या एवढ्या संघटना आहेत आणि प्रत्येकजण आपापलं काम करत असतो. या ठिकाणी आमच्या या कार्यक्रमाला सागरच्या निमित्ताने उपस्थित असलेले आणि गेली अनेक वर्ष ज्यांना गोमंतक असेल, त्यानंतर हेरॉल्ड असेल, हेरॉल्ड नाही पवन वार्ता असेल, त्यानंतर आता हे मीडिया यांच्या माध्यमातून ज्यांना मी अनेक वर्ष ओळखतो असे सन्माननीय संजय ढवळीकर साहेब, गोव्यातील प्रत्येक अन्यायाला वाचा फोडण्याचं काम ते आपल्या लेखातून करत असतात, असे या ठिकाणी उपस्थित आहेत. त्यानंतर कमव आणि शिका, कॉलेजमध्ये जायचं तर पैसे पाहिजे होते, घरात अतिशय गरिबी परिस्थिती, त्यामुळे दैनिक कोकण सात म्हणजे ज्यानंतर आता घेतलं गेलं कोकण, त्या दैनिक कोकण सातमधनं मी 1991ला पत्रकारितेला सुरुवात केली. 150 रुपये मानधन म्हणून मिळायचं पार्ट टाईम पत्रकारिता. ती पत्रकारिता करत असताना साहेब एक शेतकऱ्याचा मुलगा पाठीमागे कोणाचाही ताकद नाही, सपोर्ट नाही, हे करत असताना अन्यायाविरुद्धची पहिल्यापासूनच जे आहे ते स्पष्टपणे मांडायचं, परिणामाची चिंता करायची नाही. शेळी होऊन 100 दिवस जगण्यापेक्षा वाघ होऊन 1 दिवस जगेल हे नेहमी तो बाळगला आणि आजपर्यंत याच स्टेजवर उभा आहे.
दैनिक कोकणसाद नंतर दैनिक रत्नागिरी टाइम्समध्ये मी 92ला एकमेव संपादक म्हणजे गजानन नाईक, दैनिक कोकणसादचे संपादक, ज्यांनी शेवटपर्यंत आपली तत्व जोपासली, शेवटपर्यंत चुकीचं काही आपलं वृत्तपत्र केलं नाही साहेब. पैशाचा पाऊस माहीत होता, पैशाच्या हव्याचा पोटी तिथे हत्याकांड घडलं साहेब, पाऊस पडला पैशाचा मानसिकाने सांगितलं. त्यानंतर हा दुसरा पैशांचा पाऊस या नगरपालिकेच्या निवडणुकीत मला पाहायला मिळाला 35 वर्षाच्या पहिल्या कारकिर्दीत. गांजाच्या विळख्यात माझ्या शेजारचा मुलगा जेव्हा गळफास लावून दिला ना, त्याच्या आईचा आक्रोश हृदय करून टाकणारा मी बघितलेला आहे. त्यामुळे अशा धंद्यानं आम्ही कधीच खतपाणी घालणार नाही. असा धंदा जो कोण करत असेल, तो माझा भाऊ का असेना, त्याला सुद्धा मी जेल कोठडीमध्ये पाठवायला मागे पुढे पाहणार नाही, हे माझं तत्व आहे. आणि हे सगळं सांभाळत असताना साहेब अनेक त्रास होतात. कुटुंब आहे, प्रपंच आहे, सगळं सांभाळून करावं लागतं. धन्यवाद. माझ्या आईवडिलांचं मला खूप मोठं बळ होतं. वडील माझे खूप माझ्या पाठीशी उभे राहिलेले होते आणि त्यामुळेच घरच्या मिळालेल्या संस्काराने मी माझी पत्रकारिता सुरू केली. तर तुम्ही सर, तुम्हाला सांगायला मला आनंद वाटेल, दुर्गाबाईंनी म्हणून विश्व हिंदू परिषदचं पूर्णवेळ काम केलेलं आहे आणि तिथले अजून काही संस्कार मला मिळालेले होते आणि त्यामुळे आणखी थोडा जोश वाढला. आपल्या ढवळीला जी मातृछाया आहे तिथे मी 5 वर्ष पूर्णवेळ काम केलेलं आहे. त्यावेळी 40 मुलं सर त्या संस्थेत होती. असा हा माझा प्रवास सुरू झालेला होता आणि एक दिवशी पत्रकारिता करायची असं डोक्यात असताना कैलासवासी अशोक काणगेकर सर मला बांधा स्टँडवर भेटले आणि म्हणाले, तू काम सुरू कर पुढारीला. म्हटलं कसं करायचं? मग त्याने मला समजून सांगितलं आणि मी काम सुरू केलं आणि ते आजपर्यंत चालू आहे. पुढारी झाला, त्यानंतर लोकमत आला, त्यानंतर सागरजी बरोबर वेब पोर्टलला काम सुरू केलं. माझ्या पुस्तकात सागरजींनी लिहिलं होतं, आपण ज्यावेळा इलेक्ट्रॉनिक मीडियात आलो त्यावेळी सागरजींचं एक वाक्य होतं की कामत मॅडमना आता थांबायला सांगायचं की पुढे यायला सांगायचं. वेब पोर्टलवरून मीडियाला काम करत असताना कामत मॅडम कसं करतील काम, हा एक त्यांच्या डोक्यात फार मोठा प्रश्न होता. थांबा असं म्हणणं जमत नव्हतं आणि पुढे कितपत येतील हे कळत नव्हतं. पण त्यांना मी माझ्या कामातून पुढे जायचं की थांबायचं हे दाखवून दिलेलं आहे आणि आजही आनंद वाटतो की मी काम करते. आपणा सर्वांचं आजचं प्रेम बघून खूप आनंद झालाय. तुमचा सगळ्यांचं प्रेम मला असंच पुढे राहू दे. आज मी 66व्या वर्षात पदार्पण केलेलं आहे आणि तुमच्या सर्वांचं खूप खूप धन्यवाद सर. आणि आज या कार्यक्रमाला आपल्याला ढवळीकर सर भेटलेले आहेत, त्यांचंही खूप खूप डबल 6 लागलेला आहे आणि तुम्ही ज्याच्यावर लिहितात त्यांनी दखल घेतली असेल आज काय लावायचं. मला शुभेच्छा द्यायची, मी त्यांना शुभेच्छा द्यायचो. मंगल कामं त्यांना तर एकदा मला आठवतं आहे, आम्ही भरती मोहिमेच्या त्यांच्या गावात भरती आले होते, तर तिथेच आम्ही त्यांना एकमेकाला वडापाव देऊन वाढदिवस तिथेच साजरा केला होता. पण आज प्रत्यक्ष इथे एकत्र येऊन हा वाढदिवस आम्ही साजरा करतो आहे. त्यामुळे खरंच सचिनजी तुम्हाला मी धन्यवाद देतो आहे. कारण असे तुम्ही जे नाव घेतलं आपले कैलासवासी मांजरेकर सर, तर खरी तर त्यांची संकल्पना होती की आपले जे काही पत्रकार बांधव आहेत तर त्यांना त्यांचे वाढदिवस अशा पद्धतीने आपण साजरे करू. कारण वेळ नसतो, आपण आपल्या फॅमिलीला पण वेळ देऊ शकत नाही. त्यामुळे निदान हाच विषय आपण एकत्र येऊन साजरा करूया अशी त्यांची ती संकल्पना होती. आणि त्या संकल्पनेनुसार तुम्ही म्हणा, तो हरिश्चंद्र पवार म्हणा, विजय देसाई म्हणा, हे आपण राजेश मोडकर हे सर्व ज्यांनी पत्रकार संघाचं नेतृत्व केलं ते सर्व म्हणजे हे सगळ्यांच्या समोर आहे. त्यांचा 3 वर्षाचा कालावधी होता, मला थोडासा प्यार होता माझा. पण ते पुन्हा एकदा म्हणजे जशी फडणवीसांनी घोषणा केली होती तशी ती वय मी पुन्हा येणार काय तसं 3 वर्ष इथे जरी नसलो तरी अनेक माझे पत्रकार मित्र नेहमी मला मॅसेज टाकायचे की तू कधी येणार. म्हणून मी त्यांना रिप्लाय द्यायचो, होय मी येणार. आणि अखेर तो क्षण आला आणि मी आता पुन्हा आलेलो आहे. आणि पुन्हा जे काय करता येईल त्या क्षेत्रामध्ये, म्हणजे यापूर्वी प्रिंट मीडियामध्ये काम केलं, त्यानंतर मी आता डिजिटल मीडियामध्ये काम करतो.
निश्चितच अनेक पत्रकारांनी मधून पार्सेकर असतील मग त्यांनी बोलताना खूप सुंदर सांगितलं की प्रत्येकाला विचार करण्याची आता गरज आहे. म्हणजे सगळेच काम आता तळमळीत झालेले आहेत आणि अशा अवस्थेमध्ये जो खरा म्हणजे आर्थिकदृष्ट्या कमकुवत आहे चौथा काम ओके, पण तो आज भक्कम आहे आणि त्यामुळे तो भक्कम राहायला पाहिजे आणि त्यासाठी तो भक्कम ठेवण्याची जबाबदारी ही आमच्यासारख्याच पत्रकारांची आहे. त्यामुळे ही जाणीव पार्सेकर सर आम्ही नेहमीच आमच्या मनात ठेवणार आहोत. किती मोठी जरी आर्थिक संकटे आली किती, कारण जेव्हा चौथा खांबावर नेहमी अशा पद्धतीची हे डाग लावले जातात, पण ते आम्ही डगडग व्हायला देणार नाही. आणि त्याचं उदाहरण म्हणजे सीताराम गावडे आहे. त्यावेळी मला कळालं आणि मग अशी म्हणाला की महिला त्यावेळी पत्रकारिता क्षेत्रात येणं फार दुर्मिळ क्षेत्र होतं आणि अशा वेळी त्या आल्या. त्यामुळे निश्चितच त्या सगळ्यांच्या म्हणजे या म्हणजे मी तर मला भाग्य समजतो की माझ्यासोबत त्यांचाही वाढदिवस होतो. असे संघर्ष ज्यांनी भोगला अनुभवला आणि त्यातून ते उभे झाले. त्यामुळे नक्कीच त्यातून आम्ही उभे होणार आणि असंख्य असे आज सर्व पत्रकार बांधव सगळे आले. हा काय मोठा असा कार्यक्रम नव्हता, एक आमचा वैयक्तिक कार्यक्रम होता वाढदिवसाचा आणि त्या वाढदिवसाच्या कार्यक्रमाचा 3 वाजून गेले तरी म्हणजे एरवी आपण भूक लागल्यावर अक्षरशः आता जसं ते काम बाजूला टाकून आपण जेवतो, पण 3 वाजेपर्यंत थांबणार हे तुमचं प्रेम आहे आणि हे प्रेम तुमचं हे आमच्यावरचं असणारा विश्वास हा कायम जपण्याचा प्रामाणिकपणे प्रयत्न करेल एवढं मी सांगतो आणि ते सांगतो. धन्यवाद. त्या दोघांनी वय झाली तर तुम्ही जाणार का? माझे वय 42. पत्रकार काय असतो, झुके न जो हम वो इनकलाब है, ये ऐसा सैलाब है जो देखता हर दिन ख्वाब है, एक नया सवेरा आएगा हर दिन ख्वाब है. शेवटचं आणि अध्यक्षीय मनोगत आमच्या फोमेंटो ग्रुप ऑफ इंडस्ट्रीजचे सन्माननीय डायरेक्टर आदरणीय ज्येष्ठ संपादक संजयजी गवडीकर सर. आजच्या उत्सवावरती मंगलताई, सीताराम, सागर सगळ्यांची नावं आता घेत नाही कारण तुम्हाला माहिती आहे वेळ संपला. अर्धे अधिक लोक ओळखीचे दिसत आहेत, जे नाही त्यांची पुढे ओळख होईल. मला वाटतं काय माहिती का, हे हा योगायोग नाही आहे, म्हणजे हा असाच घडलेला योगायोग नाही आहे की अशा 3 व्यक्तींचे वाढदिवस. मला इथे येता येता वाटलं होतं की आज सागरचा वाढदिवस आहे, ते मी 2 दिवसापूर्वी यांचा झाला असेल किंवा पुढच्या 2 दिवसात असेल आणि एकत्र करून तुम्ही ते साजरा करत असाल म्हणून. पण तसं नाही आहे, आजच तिघांचाही वाढदिवस आहे. बऱ्याच जणांना ते पत्रिका वगैरे करण्याची किंवा बघण्याची सवय असते. त्या पत्रिकेत कोण शनी असतो, राहू असतो, केतू असतो, ते काय काय करतात ते त्यांचा प्रश्न झाला त्या ग्रहांचा. परंतु यांची जर पत्रिका आपण जर काढली ना किंवा तुम्ही जर केलेली असेल किंवा आता जर केली तर यांच्या पत्रिकेमध्ये ना असा एक जिद्द असेल वर, किंवा संघर्ष असेल, किंवा सत्यनिष्ठता असेल, अशा तऱ्हेचे ग्रह ना यांच्या पत्रिकेत निश्चित महत्त्वाचं स्थान प्राप्त करून बसलेले असतील. आणि म्हणून तुम्ही आज इथे समाजात नाव कमवलं आहे, चांगलं कार्य केलं आहे आणि मान ताठ करून व्यासपीठावर बसतात. म्हणजे ही सुद्धा एक हिंमत लागते आणि तेवढं कर्तृत्व असावं लागतं की ताठ मानेनं आज सागरचं वय 42, 2 वर्षात होती, यांचं 44, 55, 66 असं छान दुसराही दिवस जुळून आला असता. त्यामुळे ही एवढी वर्ष त्यांनी जे काही कार्य केलं आहे हे कार्य चांगलं करून ह्या स्टेजवर गावातल्या आपल्या परिसरातल्या लोकांसमोर अभिमानानं मान ताठ करून बसण्याची हिंमत ज्याच्यात असते, ज्यांनी कमवलेली आहे, अशी ही 3 व्यक्तिमत्व. म्हणजे मला सीताराम तुमच्या कामाची एवढी माहिती नव्हती खरं सांगायचं म्हणजे, किंवा मंगलताईंचं मी नाव ऐकून आहे, तुमचं पुस्तक मी वाचलेलं नाही परंतु पुस्तकाबद्दल ऐकून आहे. सागर एकाच संस्थेत असल्यामुळे थोडाफार परिचय आहे, अगदी पूर्ण परिचय असं मी म्हणणार नाही. पण इथे बसल्यानंतर मी जे काय ऐकत होतो तुमची तिघांची मनोगत आणि त्याच्या अगोदर जे काही भाषण झाली ती मला चुकली, परंतु त्याचा साधारणपणे सार माझ्या लक्षात आलं की काय साधारण बोलले असतील. तर त्यामुळे मी खरंच कौतुक करतो आणि ह्या प्रदेशाला तुमचा अभिमान वाटावा अशा तऱ्हेचं कार्य तुम्ही केलं आहे. त्याहून अधिक महत्त्वाचं मी म्हणेन काय, वय वगैरे जन्म पत्रकारितेला वय लागत नाही, असं फील्ड असता इथे रिटायरमेंट असते. माझे 60 वर्ष झाली, पण इथे काम चालू ठेवायचं असतं. म्हणजे ज्याला काम करायचं आहे त्याला पत्रकारिता हे खरंच चांगलं क्षेत्र आहे, सतत चालू ठेवा माझं म्हणणं. वयाची चिंता करू नका आणि परिणामांची चिंता करू नका. कठीण असतं हे सांगणं, मी बघितलं आहे. आरोप होतात, विरोध होतो,
समाज बाजूला काढायचा प्रयत्न करतो. सगळ्या तऱ्हेच्या गोष्टी घडतात. म्हणजे मी काही फार मोठी पत्रकारिता केली अशातला भाग नाही, परंतु लिखाणात मी नेहमी म्हटलंय की मी कार्यकर्ता नाही आहे, मी पत्रकार आहे. मी लिहितो, लेखणीवर मी बोलतो की मी आज बोलण्याची वेळ आली, बोलतो की मी लिहितो जास्त. पण त्या लिखाणात किंवा त्या लेखणीत शब्दांची ताकद आणि अर्थ जर बरोबर नेमके असतील आणि समाजाची समस्या मांडणारे जर शब्द असतील तर त्या शब्दांना, त्या लिखाणाला ताकद प्राप्त होते आणि त्यातनं मग आपण आपली काही जी प्रतिमा म्हणा किंवा जे गुणविल म्हणा किंवा जे असतं ते आपण त्यातनं आपण करत नसतो, ते आपोआप उभं राहत असतं. जनतेच्या, वाचकांच्या, प्रेक्षकांच्या मनात ते तयार होतं. मी म्हणेन की आता हे करण्यासाठी जन्म झाला आहे, देवानं जन्माला घातलं आहे, ते आपण चांगलं करूया. एवढंच. अधिक तुमच्या कावळ्यांची आरडाओरड खूप झालेली असेल, त्यामुळे आपण ते थांबूया आणि शुभेच्छा या तिन्ही उत्सव मूर्तींना. आणि खरं तर मी शेवटचं 1 मिनिट घेतो. मी अध्यक्ष वगैरे काही नाही या कार्यक्रमाचा, मी पुष्कर आहे त्या कार्यक्रमात. सगळं ठरलेलं होतं, अचानक सागरला पत्ता लागला. मी तिकडे येऊन माझं काम करून जाणार होतो. जाता जाता सागरला कोणतरी शुभेच्छा दिल्या असत्या, पण त्याला इथे मला ओढून आणलं. त्या निमित्तानं अजून 2 चांगल्या व्यक्तींना शुभेच्छा देण्याची मला संधी मिळाली, तुमच्यासमोर बोलण्याची आणि तुमच्याबरोबरच्या काही वेळ घालवण्याची संधी मिळाली. याबद्दल धन्यवाद आयोजकांना आणि शुभेच्छा. आपण आता पुढच्या कार्यक्रमाला लागू. त्यांची जर बॉलिंग आम्ही टाळली तर आमच्या खिशाला कात्री लागणार आहे पुढच्या सगळ्या कार्यक्रमामध्ये. सर, एक सांगायची गोष्ट म्हणजे तालुका पत्रकार संघाकडनं जसं सचिनजी रेडकर यांनी म्हटलं की आम्ही एक छोटेखानी कार्यक्रम त्यापूर्वी आम्ही केलं होतं, पण आमचं बजेट जे आहे ते तुम्ही असं पण या ठिकाणी फिरायला आपले रूप व्यक्त करतो. त्याचबरोबर सगळ्या पत्रकार बांधवांचं सुद्धा प्रत्येक जणांकडे आज काम आहे, सगळ्या गोष्टी आहेत, पण हे असताना आपल्या बांधवांसाठी, आपल्या सहकाऱ्यांसाठी ते सगळे इथे आले. त्या सगळ्यांचे कोणीही जेवल्याशिवाय जायचं नाही आहे. दोन्ही गोष्टींची सोय आहे. त्याला व्हेज आहे, त्याला व्हेज आहे, नॉनव्हेज आहे, त्या दोघांनी सोय केलेली आहे. सगळ्यांनी जेवलं जायचं आहे. आग्रहाचं निमंत्रण दिलं आहे त्यासाठी आम्ही सगळ्यांच्या सीमाताई आहेत, आमच्या मिसबा शेख आहेत, त्या सुद्धा आमच्या प्रेमापोटी या ठिकाणी आलेल्या आहेत. आदरणीय सीमाताई आहेत. आदरणीय आभार. सगळ्यांचं जुने सहकारी आले, खूप बरं वाटलं. आणि सगळ्यांची या ठिकाणी कृपया सोय आहे जेवणाची. जेवण केल्याशिवाय कोणी जाऊ नका. सायंकाळी आमचे शैलेश मुळेकर आहेत, सामाजिक परब आहेत, नैनेश गावडे आहेत. सगळ्यांनी व्हॉइस ऑफ मीडियातर्फे या ठिकाणी अभिषेक चिंतन दोन्ही प्रकार नेमके सांगायचं काय